सो मित्रांनो, आपण 2 एप्रिलला पुन्हा एकदा आई महालक्ष्मी मातेच्या यात्रेमध्ये आलेले आहोत. कालची परिस्थिती, काल किती गर्दी होती ती दाखवली. आज खऱ्या अर्थाने आपल्या महालक्ष्मी यात्रेची सुरुवात होणार आहे आणि भाविक गावागावातून मोठ्या प्रमाणात या यात्रेमध्ये मातेचे दर्शन घेण्यासाठी आणि यात्रेमध्ये आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. जय माता दी मित्रांनो, आज आहे 2 एप्रिल 2026 आणि डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी विवलवेढे या ठिकाणी भरणारी 15 दिवसीय यात्रा सुरू झालेली आहे आणि आज या यात्रेचा पहिला दिवस आहे. आज आपण या यात्रेमध्ये जाणार आहोत आणि किती पाळणे आहेत, पाळण्यामध्ये बसण्यासाठी किती तिकीट आहे आणि या यात्रेमध्ये किती गर्दी आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही बघू शकता ड्रोनच्या माध्यमातून सुंदर असे दृश्य टिपलेले आहेत आणि ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत. भरपूर मोठमोठे पाळणे या महालक्ष्मी मातेच्या यात्रेमध्ये आहेत आणि या पाळण्यामध्ये बसण्यासाठी किती तिकीट लागतं तेही आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि महालक्ष्मी यात्रेचा आनंद घरी बसून घ्या. हळूहळू गर्दी वाढणार, सर्व गोष्टी वाढत जाणार. आता 9:30 वाजलेले आहेत तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी भाविकांची, यात्रेकरूंची तुम्ही पाहू शकता. आणि मध्ये मध्ये लाईटसुद्धा नाही, त्याच्यामुळे अंधारात फिरावं लागते. अजून व्यवस्था हळूहळू पूर्ण होत जाणार, पण गर्दी होते. आता 12 वाजता बरोबर पुजारी या मंदिरामध्ये हवनविधी, पूजाविधी केल्यानंतर जो झेंडा आहे तो घेऊन थेट आपल्या आई महालक्ष्मी मातेच्या गडावरती जाणार आणि झेंडा तिथे लावणार. तर त्याच्यासाठी हे पूर्ण भाविक दर्शन घेण्यासाठी आहेत आणि यात्रेमध्ये आता फिरत आहेत. सो आपणही फिरूया, अजून काय आहे, किती गर्दी आहे ते बघूया पुढे. आणि आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आहोत. जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर सकाळी लवकर या किंवा दिवसा या, कारण संध्याकाळी खूप गर्दी असते या महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये आणि लहान मुलांना घेऊन येत असाल तर दर्शन घेणं अशक्यच समजून जा. आपण या महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये फिरत आहोत आणि आता आपण जाऊया पाळणे आहेत त्या ठिकाणी. या मोठमोठ्या पाळण्यांमध्ये बसण्यासाठी जसा पाळणा असेल तशी तिकीट आहे. काही पाळण्याची 150 रुपये तिकीट आहे, काहींची 100 रुपये तिकीट आहे, तर काही पाळण्यामध्ये बसण्यासाठी 80 रुपये आहेत. तर छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील ते बघण्यासाठी, बसण्यासाठी 50 रुपये तिकीट आहे. मात्र साधारण 150 ते 100 रुपये तुम्हाला पाळण्यामध्ये बसण्यासाठी पैसे द्यावे लागतील आणि पाळण्यामध्ये बसून आनंद घेता येईल. आणि या महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये पहिल्याच दिवशी मोठी गर्दी होताना भाविकांची दिसून येते, कारण आजच्या दिवशी महालक्ष्मी मातेच्या मंदिराजवळ हवन होते, पूजाविधी होते आणि त्यानंतर जो काही पुजारी असतो, तुम्हाला हा काल रस्ता दाखवला तर थोडीशी गर्दी कमी होती. आज बघा पूर्ण रस्ता भरून भाविक यात्रेचा आनंद घेत आहेत. विविध दुकानांमध्ये विविध वस्तू घेत आहेत. सो अशी ही आमची महालक्ष्मीची यात्रा आता 15 ते 17 दिवस ही यात्रा चालणार आहे आणि या यात्रेमध्ये लाखो भाविक मातेचे दर्शन घेण्यासाठी आणि महालक्ष्मीची यात्रेचा आनंद घेण्यासाठी दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी येताना तुम्ही पाहू शकता. खूप अशी मोठी गर्दी आहे आणि लहान लहान मुलं घेऊन येत असाल तर सोबतच फिरवा, कारण ते भासले तर तुम्हाला पुन्हा भेटणार नाही. अशी गर्दी आहे. तरीही अजून गर्दी होते. हळूहळू मोठ्या प्रमाणात भाविक यात्रेमध्ये येत आहेत. जिथे काही दुकानं आहेत तिथे मोठी गर्दी करून भाविक विविध इथे पूर्ण सँडल, चप्पल, बूट चे स्टॉल आहे, म्हणजे दुकान आहे, ते घेण्यासाठी किती गर्दी आहे.
यात्रेमध्ये एक गोष्ट आहे की महिलांना किंवा स्त्रियांचे जे सुशोभनाच्या वस्तू आहेत, मेकअपच्या आहेत, दागिने आहेत, त्या मोठ्या प्रमाणात विकण्यासाठी या महालक्ष्मीच्या यात्रामध्ये असतात आणि ते आपल्याला बघायला मिळतात. इथे बघा, इथे बॅग आहेत, इथे घड्याळ आहे, या साईडला पूर्ण प्रसादाची छोटी मोठी दुकानं आहेत. सो असा हा पूर्ण महालक्ष्मी यात्रेचा आनंद घेताना हे सर्व भाविक यात्रेकरू. भाऊ बरं आहे ना? बेस बेस. अस्वल, सिंह, वाघ, चित्ता, घड्याळ 100 रुपये सेल, 150 रुपये सेल आणि सगळ्या गोष्टी सेल इथे 30 रुपये सेल. म्हणजे या यात्रेमध्ये ज्या काही वस्तू भेटतात त्या सेलमध्ये इथे तुम्हाला पाहिजे तसा मोबाईलचा कवर्स, इथे मिठाईवाला, बॉटल्सवाला, इथे 50 रुपये. कोणतीही पाण्याची बॉटल घ्या, कोणतीही वस्तू घ्या, फक्त आणि फक्त 50 रुपये. बघा इतर फिक्स रेट 100 रुपयाला काहीही घ्या. विविध वेगवेगळ्या स्टाईलचे चष्मे आहेत, घड्याळ आहेत, सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त 100 रुपये. फक्त कोणती टी शर्ट घ्याल, टी शर्ट फक्त 50 रुपये, फक्त 50 रुपये. आणि घेण्यासाठी गर्दी बघू शकता. कोणती वस्तू घ्या फक्त आणि फक्त 20 रुपये. सगळ्या गोष्टी घेण्यासाठी आपण यात्रेच्या स्टार्टिंग पासून भेटतोय आणि आपला मित्र सुद्धा भेटलेला आहे. तो आता या साईडला जाऊ, तिकडे काय आहे तेही बघू शकता तुम्ही मित्रांनो. काल मी तुम्हाला बोललेलो होतो की या ठिकाणी एवढी गर्दी असेल की आपण फिरूच शकत नाही. आणि आता बघा पाळण्यामध्ये बसण्यासाठी आणि बघण्यासाठी किती गर्दी आहे. आता आपल्याला इथून जायचं म्हणजे अशी जबरदस्त गर्दी आहे. गर्दी खूप झालेली आहे आणि आता या गर्दीमध्ये आपण फिरूया. आणि 9 तरुणांचा जल्लोष बघू शकता. किती या डीजेच्या तालावरती आनंद घेताना, नाचताना. एवढी गर्दी झालेली आहे की आपण जाऊ शकत नाही. आणि हीच गर्दी तुम्हाला बोललेलं होतं, जबरदस्त गर्दी असणार आहे. आज एवढी गर्दी आहे की आपण आपला सबस्क्रायबर भाऊ भेटलेला आहे. तो यात्रेमध्ये फिरल्यानंतर असे सबस्क्रायबर भेटतातच. थँक्यू थँक्यू. हा पूर्ण रस्ता आता पॅक झालेला आहे. मोठी गर्दी, जल्लोष, उत्साह, यात्रेचा आनंद. सर्व यात्रेकरू भाविक या यात्रेमध्ये फिरून घेताना तुम्ही पाहू शकता आणि आनंद घेत पूर्ण यात्रेमध्ये यात्रेकरू फिरत आहेत. आपणही फिरतोय त्यांच्यासोबत. तरीही अजून गर्दी खूप झालेली नाही, पण हळूहळू गर्दी सर्व होताना तुम्ही पाहत आहात.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जे काही भाविक आलेले होते मातेचं दर्शन घेण्यासाठी ते आजूबाजूला शेतामध्ये बसून जे काही घरून आणलेल्या भाकऱ्या असतील जेवण असेल ते खातील आणि ज्यावेळेस मग पुजारी पूजा विधी करून होम पेटवून जेव्हा जो झेंडा घेऊन जातात त्यावेळेस सर्व जे आलेले भाविक ते बाहेर निघतील आणि मग दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी करतील. इथला आपण काल शूट घेतलेला होती, गर्दी नव्हती. आज बघा, आज एवढी गर्दी आहे की इथून आपल्याला जाताही येत नाही. इथे मोठा कुवा आहे. आपण आई महालक्ष्मी मातेच्या यात्रेमध्ये आलेले आहोत. 2 एप्रिल आहे आणि आजच्या दिवशी जे भाविक आहेत ते मातेच्या दर्शनासाठी गावागावातून या महालक्ष्मीला येतात. मातेचे दर्शन घेतल्यानंतर मातेच्या आराध्यासाठी या ठिकाणी असं भजन मंडळी भजन गाऊन जे काही अंगात देव येणे किंवा वारी येणे किंवा मातेला खेळवणं ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत असतात. या ठिकाणीही तुम्ही बघत आहात अशी ही पूर्ण परंपरा यात्रेची असते आणि दरवर्षी ही यात्रा महालक्ष्मी विवलवेढे या गावामध्ये भरत असते आणि गावागावातून हजारो असे जे भक्त आहेत यात्रेकरू आहेत ते मातेच्या दर्शनासाठी या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येतात. आपण यात्रेमध्ये फिरतोय. आपले मिथून दादा वहिनी भेटलेत, अजून आपले काही मेंबर भेटलेले आहेत. या ठिकाणी असा माहोल रात्रीचे वाजलेले आहेत 11:30. आता थोड्याच वेळात झेंडा वगैरे देण्यासाठी पुजारी येणार आणि सगळ्यांचे भेटी घेऊया आपण नंतर. रात्रीचे वाजलेले आहेत 11:30 आणि आता थोड्याच वेळामध्ये पुजारी पूजाविधी करून झेंडा घेऊन महालक्ष्मी मातेच्या गडावरती जाणार आहेत. आपल्या गावातून आलेले आहेत मिथून दादा आणि अजून काही जण आलेले आहेत, त्यांनाही आपण भेटूया. आणि या ठिकाणी आपले काही सबस्क्रायबर दादा भाऊ मंडळी आहेत, या सर्वांना भेटतो आणि आनंद घेतो.
अजून काही सबस्क्रायबर मित्र आपल्याला भेटत आहेत या यात्रेमध्ये. फिरता फिरता भरपूर जणांची भेट होते. रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आता पुजारी ध्वज घेऊन झेंडा घेऊन मंदिरातून निघतोय. आता इथून हा पुजारी थेट आई महालक्ष्मी मातेच्या गडावरती जाणार आणि तिथे जो ध्वज आहे तो लावणार. अशी ही परंपरा या महालक्ष्मी यात्रेची वर्षानुवर्षा आपल्याला पाहायला मिळते. इथून हा पुजारी थेट गडावर चढणार आणि गडावर रात्री हा ध्वज लावला जाईल आणि मग आजपासून उत्साहात खऱ्या अर्थाने आपल्या या आई महालक्ष्मी मातेच्या यात्रेला सुरुवात होईल.